नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपण आपला गहू जो काढला होता आणि गहू काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो राहतो आपला गहू हा साठवणीसाठी राहतो. तर कमीत कमी आपल्याला त्याला वर्षभर साठवून ठेवायचं राहतं. तर त्याची आपल्याला काळजी घेणं खूप महत्त्वाचं राहतं. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने एकदम म्हणजे ज्या पद्धतीने आपण गव्हाची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तो आपल्याला वर्षभर साठवणीसाठी पण व्यवस्थित राहिला पाहिजे, जेणेकरून त्याला कुठल्याच प्रकारची कीड किंवा आळी किंवा बादड लागले नाही पाहिजे. ते का बरं नाही लागले पाहिजे, कारण की ते आपल्याला खाण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची टिकवण क्षमता वाढली पाहिजे. त्यासाठी आपण आता काय केलं पाहिजे सध्या स्थितीत, तर तुम्ही पाहू शकता आता हे पूर्ण आपला हा गहू काढून झालं होतं, तर याला आपण प्रॉपर पद्धतीनं 2 ते 3 दिवस एकदम चांगल्या पद्धतीने ऊन दिलं होतं. आणि ऊन दिल्यामुळे तो एकदम चांगल्या पद्धतीने वाळला गेला. आणि वाळल्या गेल्यामुळे काय होतं माहिती आहे का, तिची जी आपली ठेवण्याची क्षमता आहे ती जास्त दिवस पुढे आपल्याला चांगली राहते. त्याकरता काय करायचं, सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस गहू काढून घेतो ना, तर गहू काढल्यानंतर त्याला 4 ते 5 दिवस आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे ऊन द्यायचं. ऊन दिल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला साठवणी करायची, तुम्ही पाहू शकता तिथं आपण ह्या गोण्या भरू राहिलो. या गोण्या भरल्याच्या वेळेस आपल्याला एक काळजी घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून पुढं भविष्यामध्ये त्याला बादड लागणार नाही किंवा कुठलीही कीड असेल ते लागणार नाही. त्यासाठी आपल्याला एकदम गावरान पद्धतीनं आपल्याला त्याला साठवणूक करायची, जेणेकरून बाजारामध्ये बरेचसे अशा पद्धती आलेले, रासन आलेले, पावडर आलेले, की जे आपण त्या गोणीमध्ये टाकले किंवा गावामध्ये टाकले तर त्याला कीड वगैरे किंवा काही आळी वगैरे लागणार नाही किंवा बादड लागणार नाही. सगळ्यात सोप्या भाषेत सांगतो, तर ते बाजारातले आपल्याला कुठले केमिकल आपल्याला त्या गोणीमध्ये टाकायचे नाही. आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने टाकायचे, जेणेकरून एकदम गावरान पद्धत म्हणतो आपण त्याला, जी पूर्वीपासून चालत आलेली, जी आजीबाईच्या वाट्यामध्ये पण त्याचा उल्लेख झालेला आहे. तर आपल्याला ज्यावेळेस आपण गोणीमध्ये हा गहू टाकणार आहे, तर गहू टाकण्यावेळेस आपल्या एकदम सोप्या पद्धतीनं एक काम करायचं आहे. आपला जो तुम्ही पाहू शकता आता इथं लिंब आहे, त्या लिंबाचा पाला घ्यायचा आहे. लिंबाच्या पाल्यावर आपल्याला काही थोडेफार जे आपली मिरची राहते, जी खाण्यासाठी आपण वापरतो मिरची, लाल मिरची घ्यायची आहे. आणि ती लाल मिरची घेतल्यानंतर जर भेटले तर मिरे किंवा लवंग जर असलं तर प्रत्येक गोणीमध्ये आपल्याला याचं पूर्ण मिश्रण करायचं आहे. इकडे पहा एक मिनिट. तर आपल्याला याचं मिश्रण करून एका प्रॉपर गोणीमध्ये लिंब असेल आणि मिरची असेल यांचं असं एक मिश्रण करायचं, आणि ते ज्यावेळेस आपण गोणी भरणार आहे त्याच्यामध्ये मिक्स करून एकदम प्रॉपर पद्धतीने ती गोणी भरून ठेवायची आणि शिवून घ्यायची. जेणेकरून काय होणार माहिती का, ज्यावेळेस आपल्या भविष्यात आपण हा गहू कमीत कमी 1 ते 1.5 वर्षापर्यंत घरामध्ये बी राहिला, याला कुठलीच प्रकारची कीड लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बादड आपल्या जो गव्हाचा नाश करताना तो नाश होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खाण्यासाठी एकदम चांगला आणि एकदम व्यवस्थित गहू हा आपल्याला वर्षभर टिकवून राहणार आहे. तर त्यामुळं मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही गावरान पद्धतीचा जो जुगाड आहे तो तुमच्या गावासाठी करत चालला. आणि बाजारात जे तुमचे जे रासायन असेल, जे पावडर असेल, ते वापरत नका जाऊ. कारण की काय होतं, बऱ्याचशा वेळेस मी मागल्या 1-2 वर्षापासून मी वापरलं होतं ते 10-5 गोण्यासाठी. तर पोटाचे आजार असेल किंवा पचनक्रियामध्ये त्याचा प्रॉब्लेम होतो, हे मला प्रत्यक्षात ते आढळून आलं. त्याच्यामुळे मी प्रत्यक्षपणे ना अशा पद्धतीनं म्हणजे आपण जे मी तुम्हाला सांगितलं लिंब आणि जी मिरची असेल, तर ते मी ह्या गावामध्ये मिक्स करून साठवून ठेवत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं, आणि माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जेणेकरून त्यांनी ज्यावेळेस त्यांचा गहू नवीन गहू निघल आणि नवीन गहू निघाल्यानंतर त्यांना साठवण्यासाठी जो ठेवणार आहे, वर्षभर त्यांना खाण्यासाठी ठेवणार आहे, तर त्याला बादळ किंवा आळा किंवा कुठलेच कीटक लागू नये म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करीत चाला मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.